आखाती युद्ध एकीकडे पेटलंय, दुसरीकडे भारताचे एलपीजी टँकर्स कसे बसे होर्मुझची सामुद्रधुनी पार करतायत आणि भारताची पश्चिम किनारपट्टी गाठतायत। हा प्रवास खरोखरच जीवघेणा ठरतोय। नुकत्याच दाखल झालेल्या पाईन गॅस नावाच्या एलपीजी वाहू टँकरचे कप्तान सोहन लाल यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला आपला हा थरारक असा अनुभव सांगितलाय। अबुधाबीमधल्या रुवेस बंदरावरती एलपीजी भरल्यावर जवळपास 23 दिवस वाट पाहिल्याच्या नंतर अखेर आयआरजीसीने त्यांना वाट करून दिलेली होती। मात्र ही वाट होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून नव्हती, तर इराणच्या किनारपट्टी लगतच्या लाराख बेटांना वळसा घालून जाण्याची होती। हा मार्ग पाण सुरुंगांनी भरलेला होता। वर आकाशामधून अमेरिका आणि इस्रायलची क्षेपणास्त्र जवळच्याच बंदर अब्बासवरती भडीमार करत होती आणि खाली समुद्रामधून काडी पडली तरी भडका उडेल अशा अवस्थेमध्ये एलपीजीने भरलेलं पाईन गॅस जहाज जात होतं। मात्र नशीब बलवत्तर ठरलं। या जहाजानं मृत्यूला चकवा दिला आणि ओमानचा आखात या जहाजाने गाठलं। तिथे भारतीय नौदलाच्या मदतीनं या जहाजानं पुढच्या दिशेनं मार्गक्रमण केलेलं आहे। तर जहाजाचे कप्तान सोहन लाल यांनी आपला हा थरारक अनुभव कशा पद्धतीने विशद केलाय आपण बघूया। 28 फेब्रुवारीला अबुधाबी जवळच्या रुवेस बंदरावरती भारतीय टँकर पाईन गॅसने एलपीजी भरला। युद्ध सुरू झाल्यामुळे 11 मार्च पर्यंत रुवेसमध्येच त्यांना थांबण्याचे आदेश देण्यात आले। दरम्यान खलाशांनी आकाशामधून उडणारी क्षेपणास्त्र पाहिली आणि बॉम्ब हल्ले देखील होत होते। 27 मार्चला आयआरजी कडून जहाजाला भारताकडे मार्गक्रमण करण्याची परवानगी देण्यात आली। होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या मार्गाने न जाता इराणच्या किनारपट्टीलगतच्या लाराख या बेटांना वळसा घालण्याचे आदेश देण्यात आले। लाराख बेटाला वळसा घालून जाण्याचा मार्ग अपरिचित होता। इराणच्या पाण सुरुंगांनी हा मार्ग भरलेला होता। कप्तान सोहन लाल आणि खलाशांनी संकटाचा सामना करत लाराखला वळसा घालण्याचा निर्णय घेतला। पाण सुरुंगांनी भरलेला मार्ग क्षेपणास्त्र हल्ल्याचा धोका असूनही त्यांनी पार केला। ओमानच्या आखातामध्ये पोहोचल्याच्या नंतर भारतीय नौदलानं त्यांना भक्कमपणे साथ दिली आणि यानंतर हे जहाज भारतामध्ये पोहोचलं। आखाती देशांमधल्या युद्धाला महिना उलटून गेलेला आहे आणि या सगळ्याचे परिणाम जगावरती होताना दिसतायत। त्यामुळे इंधन वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलियानं देखील आपल्या नागरिकांना आवाहन केलंय। प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करा असं आवाहन सध्या करण्यात आलंय। ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी आपल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना हे आवाहन केलेलं आहे। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आता ऑस्ट्रेलियानं देखील हा निर्णय घेतला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।